आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे घटनेची माहिती वन विभागाला देऊनही कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप तळेकर कुटुंबियांनी केलाय। त्यानंतर आज पहाटे पुन्हा एकदा बिबट्याने मृत गायीवर हल्ला करत तिचे पोट फाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। रांजणी येथील विकास भीमाजी तळेकर यांच्या गायीवर 16 ऑगस्ट रोजी बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडली। घटनेनंतर तळेकर कुटुंबियांनी मनसर विभागाला फोन करून माहिती दिली, मात्र कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी घटनास्थळी आला नसल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान आज पहाटे पुन्हा एकदा बिबट्या त्या ठिकाणी आला आणि मृत गायीचे पोट फाडून खाल्ल्याचं समोर आलं। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तळेकर कुटुंबियांचा आरोप आहे की अशा घटनांची माहिती देऊनही मनसर विभागातील काही कर्मचारी गांभीर्याने दखल घेत नाहीयेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता संबंधित कर्मचाऱ्यांना फोन करण्याचं सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही कुटुंबियांनी केलाय। बिबट्याचा वावर वाढत असताना वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा, परिसरात गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी तळेकर कुटुंबियांनी केली आहे। तसंच संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून निष्काळजीपणा वाढल्यास कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। मुख्य संपादक अय्यूब शेख, मनसर, कळंब। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।